नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्राणीप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की भाईंदर पश्चिमेला 2 महिन्यांपूर्वी एक ह्याचं उद्घाटन झालं स्मशानामध्ये, ज्याच्यामध्ये इकडचे जे पाळीव प्राणी असो किंवा भटके प्राणी असो त्यांच्यासाठी अंत्यविधी करण्याकरिता शवदाहिनी यंत्रणेचा लोकार्पण स्वतः महापौर यांनी केलेला आणि त्यावेळी प्रमुख उपस्थिती आयुक्तांची होती। आज या गोष्टीला 2 महिने झालं तर ही यंत्रणा धूळ खात पडलेली आहे, कारण की महानगरपालिकेने अद्याप यासाठी कुठल्याही प्रकारचे कर्मचारी नियुक्त केलेले नाही। त्यामुळे अजूनपर्यंत या ठिकाणी एकही प्राण्याचा अंत्यविधी झाल्याचं दिसून येत नाही। तसेच आपण पाहू शकता ही सर्व यंत्रणा या ठिकाणी धूळ खात पडलेली आहे, एकही कर्मचारी इथे कामाला नाहीये। तसेच इकडच्या ज्या स्थानिक नगरसेविका आहेत, भाजपच्या नगरसेविका आहेत, त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता आणि पाठपुरावा केल्यानंतर कुठे ना कुठे ही स्मशानभूमी तयार झाली, ही यंत्रणा महानगरपालिकेकडून बसवण्यात आली। मात्र ही महानगरपालिकेची यंत्रणा धूळ खात बसलेली आहे। तसेच महापौरांनी ज्यावेळी इथे उद्घाटन केलं त्याचवेळी त्यांनी आयुक्तांना आणि तसेच आपले महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत संभाजी पानपट्टे यांना देखील त्यांनी निवेदन दिलं होतं की इथे कर्मचारी नियुक्त करण्यात यावे म्हणून। आज 2 महिने झाले अद्याप कुठल्याही प्रकारचे कर्मचारी इथे नियुक्त करण्यात आलेले नाही। या सर्व संदर्भात इकडच्या स्थानिक नगरसेविका यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। ताई, काय सांगा, पाळीव प्राणी असू दे कुठल्या जनावरांसाठी मृतवाहिनी आपण इथे बनवली होती, त्याच्यावरती देहांत वगैरे सगळ्या गोष्टीवर 2 महिने झाले उद्घाटन सोहळा पार पडला तरीही कर्मचारी इथे कुठे दिसत नाही आणि यासाठी तुमचाही निधी लागलेला, काय सांगाल संपूर्ण गोष्टी? मी एवढंच सांगेल या मीरा भाईंदरच्या नागरिकांना की 15 मेला या स्मशानभूमीचं, श्वानांची स्मशानभूमी जी आहे, मेच्या 15 तारखेला याचं उद्घाटन केलं आणि महापौरांच्या हस्ते केलं। महापौरांनी ऑर्डर दिल्या की याच्यामध्ये कर्मचारी ताबडतोब देण्यात यावे म्हणून, परंतु याच्यामध्ये कर्मचारी अद्यापपर्यंत दिलेला नाही। खूप कष्टाने ही स्मशानभूमी श्वानांसाठी मी तयार केली, खूप मेहनत केली मी या स्मशानभूमीसाठी, कारण वेस्टला एक पण श्वानांसाठी स्मशानभूमी नाही। त्याच्यामुळे खूप माझ्या मेहनतीने ती मी तयार केली आणि मी इलेक्शनच्या अगोदरच ती रेडी होती। अधिकाऱ्यांना सांगितलं मला त्याच्यामध्ये कर्मचारी द्या, अधिकाऱ्यांनी काही कर्मचारी दिलेले नाही, चालू केलेली नाही। त्याच्यानंतर इलेक्शन झालं, मी मेहता साहेबांना सांगितलं, साहेब ती आपली स्मशानभूमी रेडी आहे, आपल्याला त्याचं उद्घाटन करून चालू करायचं आहे। मेहता साहेबांनी सांगितलं महापौरांना न्या आणि उद्घाटन करा। 2026 15 मेला स्मशानभूमीचं उद्घाटन केलं महापौरांनी आणि महापौरांनी लगेच ऑर्डर केल्या की ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये कर्मचारी द्या म्हणून। पण याच्यामध्ये पानपट्टे साहेब आणि स्वप्नील सावंत या हलगर्जीपणा करतात आणि कामगार काय देत नाही आणि आम्ही त्यांना म्हणजे वेळोवेळी सांगून पत्रव्यवहार करून सुद्धा कर्मचारी देत नाही। ते आम्हाला एवढंच सांगतात, आम्हाला हीच कामं आहेत का? मग तुम्ही मला सांगा, जर श्वानांसाठी आपण स्मशानभूमी एवढी लाखो रुपयाची रेडी केली आणि ती जर बंद असेल तर मग ती महापालिकेने बंद तरी करण्यात यावी, कशासाठी एवढे लाखो रुपये संपवले? तर तुम्हाला मी एक दुसरा विषय सांगते, पूनम सागरला आपला दवाखाना आहे श्वानांचा, म्युन्सिपाल्टीचा आहे, भटके कुत्र्यांचा आहे, भटक्या जनावरांचा आहे, त्याच्यामध्ये बिलकुल औषधं नाही, बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही। मग आपण एखाद्या डॉक्टरांचा पगार भरतो तो कशासाठी भरतो? आणि भटक्या कुत्र्यांसाठी आपण चालू केलेला आहे तो, ती चालू करण्यासाठी कोणाची तरी मेहनत असेल आणि भटक्या जनावरांना खरोखर त्याचा उपचार मिळावा अशा अख्ख्या मीरा भाईंदरचं देखील म्हणणं आहे। मग जर आपले पानपट्टे साहेब आपल्या महापालिकेचे परमानंट कर्मचारी आहेत ते जर काम नसतील करत तर मग सांगायचं कोण? आणि महापौरांचा अपमान आहे की महापौरांनी ऑर्डर दिल्या सुद्धा ते लोक काम नाही करत आणि आम्ही पानपट्टे साहेबांना फोन केला का असे बोलतात माझ्याकडे खूप चार्ज आहेत आणि मी ॲडिशनल कमिशनर आहे, मला फोन करायचा ना, माझ्याकडे खूप काम आहेत। तर त्यांनी अशी उत्तरं आम्हाला देऊ नये आणि असे जरी आम्हाला उत्तरं देत असतील तर आयुक्त साहेबांनी अशा अधिकाऱ्यांना एक तर त्यांना घरी बसवावं। गेल्या महासभेला आपले सभागृह नेता रवी व्यास यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्याकडे खूप चार्ज आहेत, त्यांना एवढे चार्ज पेलत नाही तर त्यांचे चार्ज कमी करण्यात यावे म्हणून, कारण ते कामच नाही करत ते आणि स्वप्नील सावंत। नक्कीच, आता तुमची नेमकी मागणी तरी काय आणि जी मागणी तुम्ही सांगताय, तुमच्याकडे काही प्राणी मित्र पण आले होते असं आम्हाला कळलं होतं की नेहमी कर्मचारी नसल्यामुळे
त्या जनावरांवरती अंत्यसंस्कार होत नाही, तर एवढी लाखो रुपयांनी बनवलेली ही मशीन जर लोकांच्या हितासाठी, जर या जनावरांच्या हितासाठी जर वापरता येत नसेल तर तुमची नेमकी मागणी काय? माझं एवढंच म्हणणं आहे की महापालिका हलगर्जीपणा करतात. पानपट्टे साहेब कामाचे नाही आहेत ते. आता कुठेही समजा भटके जनावर समजा जर वारले तर माझी मजबुरी आहे की मी जे कर्मचारी इकडे माणसं जलवायला जी म्हणजे बॉड्या जलवायला जी माणसं आहेत त्यांच्याकडून मी सगळी कामं करून घेते. कारण ती मशीन कोणाला चालवता येत नाही, त्याच्यामुळे पाठीमागे अशीच जागा पडेल, त्याच्यामध्ये मला दहन करावं लागतं. मग एवढी मोठ्या मशीनचा उपयोग काय? कारण जी लोक इकडे आशेने येतात की मीरा भाईंदरमध्ये मोरव्या गावामध्ये एवढी मोठी स्मशानभूमी तयार झाली तर ती चालू असेल म्हणून लोकांना तेवढं कळतं. पण लोकांना माहिती नाही की पानपट्टे साहेबांनी काहीच इकडे काम नाही केलं म्हणून ते कसं तरी हाताशी घेऊन मला सगळं पुरं करावं लागतं. या गोष्टीबाबत आपण महासभेमध्ये पण विषय मांडणार आहात का? नक्की मांडणार मी हा विषय पण मी मांडणार. कारण महापौरांचा अपमान आहे, आमचा अपमान आहे. महापौरांनी ऑर्डर दिल्यानंतर महापौरांनी माझ्या समोर आतापर्यंत पानपट्टे साहेब, नाकाडी साहेब, स्वप्नील सावंत यांना 10 वेळा तरी सांगितलेलं आहे, पण ही लोक काय काम नाही करत.